नमस्कार. जनतेचा आवाज 24/7 न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. पाहूया बातमी आताच्या घडीची. तणनाशक फवारणीच्या वादातून शेतकऱ्यावर हल्ल्याचा आरोप, फेर चौकशीची मागणी. कंधार तालुक्यातील उस्माननगर येथील शेतकरी संतोष लक्ष्मण शेकापुरे यांनी तणनाशक फवारणीच्या वादातून आपल्यावर मारहाण झाल्याचा आरोप केला आहे. या घटनेत डोक्याला गंभीर दुखापत होऊन टाके पडल्याचा दावा त्यांनी केला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल असूनही आरोपींवरती प्रभावी कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप करत संबंधिताकडून धमक्याही मिळत असल्याचा दावा शेकापुरे यांनी केला. या प्रकरणाची निष्पक्ष फेर चौकशी करून दोषीवरती कठोर कायदेशीर कारवाई करावी व न्याय मिळावा अशी मागणी त्यांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे. संतोष लक्ष्मण शेकापुरे, मंदाकिनी संतोष शेकापुरे, राहणार उस्माननगर. आमच्या संगी घटना झाली 8 तारीख 7वा महिना 2025 सायंकाळी 6 वाजून 2 मिनिटाला झाली घटना. आम्ही दूध काढीत होत्या. आमच्या अंगावर विनाकारण तणनाशकचा संशय धरून शिवीगाळ केली. दोघालाही आम्हाला बाहेर पत्राच्या काढून मारहाण केली, अत्याचार केला, आम्हाला मारहाण केली. माझ्या डोक्यामध्ये टाके पडले 8-9. त्याचे सुद्धा दखल घ्यावं. आपला काय जुना काही वाद होता का? आमचा जुना काही वाद नव्हता, फक्त तणनाशक संशय धरून आम्हाला मारलं. त्याचं काही नुकसान नसतावळी आम्हाला मारहाण केली त्यांनी. संबंधित पोलीस स्टेशनला त्याच्या विरोधात तक्रार केली नाही का आपण? तक्रार आम्ही केली संबंधित, मात्र दखल आमची काही घेतली नाही. जसा गुन्हा झाला तसा आमचा न्याय भेटला नाही. फेर उलट तपासून दिलं पाहिजे. आम्हाला डबल तपासणी करून आम्हाला न्याय भेटावा. आमच्या दोघालाही मारले ना, आजकीन आम्हाला त्याच्यापासून धोका, आजकीन खुले आमचे हिडत आहेत. आम्हाला काय झालं, कोण काय करू शकते आमचं म्हणून. हा, डबल धमकी द्यायला खुले आम्ही हिडायत. आता आम्हाला काय झालं, आम्ही काय केलं म्हणून, तुमच्या काय होते म्हणा, डायरेक्ट आम्हाला न्याय द्या. संतोष शेकापुरे, राहणार उस्माननगर येथील 6 वाजता आम्ही नवरा बायको आखाड्यावरील ढोराचे चारा पाणी करू लागल्या होत्या. तेवढ्यात शिवीगाळ करीत तिकडून राजदीन चे मुलं ते 4 जण आले व आम्हाला शिवीगाळ करू लागले. आम्ही शिवीगाळ का करायला म्हणल्यानं आमच्या अंगावर त्यांनी फावड्याने मारहाण केली व मी भांडणं सोडाय गेल्याने मला लाताबुक्या घालून माझी पोत थिसकावून मला केस वडून मारून पळून गेले. त्याच्या डोक्यात फावडे लागल्याने मेलं म्हणून सोडून निघून गेले. आमच्या नवऱ्याच्या संतोष शेकापुरे यांच्या डोक्यात फावडे लागल्याने ते निघून गेले. हा, माझा आरोप आहे. घेतलीच की त्यांनी काढून, भेटली नाही. नंतर अलाउद्दीन त्यांनी पोत घेतली. हो, गेली की त्यांनी. काहीच गुन्हा दाखल, त्यांनी म्हणले हे चोरीचा आरोप नाही म्हणले. त्यांनी म्हणले तुमची मारहाणामध्ये पोत गेली म्हणले. पण त्यांनी अलाउद्दीन हिसकावून घेतली व ते गेले. पुढची भूमिका आम्हाला न्याय द्यावा सरकारनं. पोलीस स्टेशनला आम्ही गेल्या होत्या, आम्हाला त्यांनी काहीच हे केलं नाही. आम्ही सांगू लागल्या तसं त्यांनी आमचं बयान घेतलं नाही लिहून. त्याने त्याच्या मनावर हे केले. आम्ही आमचं सांगू लागल्या मत आमचं तसं त्यांनी जाहीरच केलं नाही. आणि त्यांनी म्हणजे तुम्ही जातीवाद होते म्हणले, म्हणून त्यांनी पुढचं काही ऍक्शनच घेतलं नाही. जातीवाद होते म्हणून. 9 तारखेला त्यांनी सकाळी दवाखान्यामध्ये आले. नाही म्हणले, आपल्याला बयान असं द्यावं लागते म्हणले, मारहाण झाली मारहाणीच द्यावं लागते म्हणले, चोरीचं बयान नाही म्हणले, दरोडेखोर केली अशी केली त्याने असं म्हणू लागले आम्हाला. त्याने काय दरोडेखोरी केली नाही, त्याने मारहाण केली, मारहाणीच बयान द्या म्हणले. मी तरी पण म्हणलो सर मारहाणीमध्येच आमची नुकसान झाली, आम्हाला भरपाई द्यावं. तरी पण सर म्हणले नाही म्हणले, जमत नाही म्हणले, तुटून पडली म्हणूनच मी ऍक्शन घेऊ शकतो म्हणले. मग आम्हाला काय वाचवत नाही, काही नाही, त्यानं ऍक्शन आमची काही घेतली नाही समजा. आणि त्याला मारहाण नसून त्यांनी आमच्यावर क्रॉस केस कंप्लेंट केली. आम्हाला 9 टाके हात डोक्याला हाय, मारखंद्याला हाय, म्हणजे हाताला हाय, पायाला हाय. आमच्यावर काहीच ऍक्शन घेतली नाही त्यांनी. अजूनही पाठीला माझ्या गाठी हाताच्या उलटी फ्रांडे मारलेत. आजकीने जरी चौकशी केली तर अजूनही आहेत गाठी माझ्या पाठीशी. आम्हाला न्याय द्यावा पोलीस स्टेशन मधून नम्र विनंती आमची. हा, फेर तपासणी हो.